नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा धडक मोर्चा, चिंचपाड्यात नियोजन सभा संपन्न. नवी मुंबई. प्रतिनिधी रुपेश राजे. लोकनेते दिबा पाटील. भूमिपुत्र सामाजिक संस्था शिवभूमी रायगड यांच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी व अन्यायाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्याचा भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधणारा भूमिपुत्रांचा धडक मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चिंचपाडा सेक्टर R-3 येथील काळभैरव मंदिरात आयोजित नियोजन सभेला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विमानतळ प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत लोकनेते दिबा पाटील यांनी भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याचे स्मरण करून त्यांच्या नावाने विमानतळाला ओळख मिळणे ही केवळ नावाची नव्हे तर अस्मिता व हक्कांची लढाई असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. दिनांक 22 ते 24 डिसेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या या धडक मोर्चाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्व भूमिपुत्र एकजुटीने उभे आहेत, असा विश्वास उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. नियोजन सभा यशस्वीरित्या पार पडली असून आगामी आंदोलन अधिक व्यापक व प्रभावी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.